तर मुलांना आता आपण पाहणार आहोत या पाठाच्या दरम्यान द लास्ट लेसन, या पाठाचा जो आपला शेवटचा जो भाग आहे की शेवटचा लेसन आहे, या पाठादरम्यान आपण पाहणार आहोत की येणारे ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट, क्वेश्चन आन्सर जे 4 टास्क आहेत, ते 4 टास्क कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण प्रथम पाहणार आहोत ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोणते प्रश्न पाहणार आहोत. इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, इथे सांगितलं आहे की रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. तो क्वेश्चन तुम्हाला प्रश्न नीट वाचायचा आहे आणि जो करेक्ट आन्सरचा क्लिक करायचा आहे. आता यांनी सांगितलं की चूज द करेक्ट मीनिंग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह, की तुम्ही एक योग्य मीनिंग किंवा एक बरोबर जो अर्थ असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. चूज म्हणजे निवडणे, करेक्ट म्हणजे योग्य मिनिंग ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह, की त्याच्यासारखा असणारा जो शब्द आहे, म्हणजे इट मीन्स जो तुम्हाला एक हार्ड वर्ड दिला आहे आणि त्याच्याशी सिमिलर म्हणजे मिळता जुळता शब्द हा तुम्हाला चूज करायचा आहे, निवडायचा आहे. तर चला तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आपण दिला की डॅश डॅश वॉज इन अ ग्रेट रीड ऑफ. आता इथे सांगितलं की डॅश डॅश वॉज इन अ ग्रेट रीड ऑफ म्हणजेच काय आहे, म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, वॉज इन अ ग्रेट हॉल का वॉज अफ्रेड ऑफ. आता इथे ग्रेट रीडचा अर्थ काय आहे की घाबरणे आहे. ग्रेट म्हणजे खूप, रीड म्हणजे घाबरणे आहे. तर जो पहिला इथे मिनिंग तर तुम्हाला 2 मिनिंग दिले. या 2 मिनिंग आपला पहिला आहे वॉज इन अ ग्रेट हॉल, किंवा खूप मोठा, ग्रेट म्हणजेच खूप महान असा हॉल आहे, किंवा वॉज अफ्रेड ऑफ म्हणजे खूप घाबरलेला होता. वॉज म्हणजे इथे बघा, इथे टेन्स कोणता आला आहे, वॉज आहे म्हणजे हा भूतकाळ आहे. अफ्रेड, अफ्रेडचा मिनिंग काय आहे, अर्थ काय आहे, घाबरणे आहे. मग घाबरणे, मग वॉज अफ्रेड. मग याच्यापैकी 2 पैकी आपलं योग्य आन्सर काय असणार आहे, तर हे आन्सर तर आपलं असू शकणार नाही. हो, डॅश डॅश वॉज इन अ ग्रेट रीड ऑफ, पण याच्यासारखं सिमिलर वर्ड किंवा मिळता जुळता पण अर्थ न बदलता अर्थ तोच राहणारा असा शब्द आपल्याला इथे निवडायचा आहे किंवा शोधायचा आहे. आपलं जे अचूक उत्तर असणार आहे. आणि मग यासारखं आपलं जे अचूक उत्तर इथे असणार आहे, डॅश डॅश वॉज इन अ ग्रेट रीड, जो सिमिलर मिनिंग आहे तो आहे वॉज अफ्रेड ऑफ. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य अंतरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट पाहणार आहोत. डॅश डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट डे, की मला त्याच्याबद्दल म्हणजे काही एकही शब्द माहिती. डिड नॉट नो फर्स्ट वर्ड म्हणजे त्याबद्दल मला कोणते एक शब्दही माहिती नव्हता. मग इथे तुम्हाला 2 मिनिंग्स आहेत की याच्यासारखा मिळता जुळता शब्द कोणता याला मॅच होत आहे, कोणता याला लागू होत आहे. मग 2 बघा शब्द दिले. डिड नॉट केअर अबाउट डे म्हणजे मला त्याची बिलकुल काळजी नाही, त्याबद्दल बिलकुल काळजी नाही आहे. डिड नॉट केअर, केअरचा अर्थ काय आहे, काळजी आहे ना, मग हा इथे शब्द येऊ शकतो का नाही. दुसरं आहे डिड नॉट नो एनिथिंग अबाउट डॅम, की मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. डिड नॉट नो एनिथिंग दिले ना, एनिथिंग म्हणजे काही, म्हणजे काहीही माहिती नाही. डिड नॉट नो एनिथिंग अबाउट इट, मला त्याबद्दल एनिथिंग काहीही माहिती नाही आहे. मग याच्यासारखा मिळता जो शब्द कोणता येणार आहे, डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट डेम. मग यासारखा मिळता जो शब्द असणार आहे डिड नॉट नो एनिथिंग अबाउट डेम, म्हणजे हा त्याच्यासारखा मिळता जो म्हणजे मला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. म्हणजे चला म्हणजे आय डिड नॉट नो फर्स्ट वर्ड म्हणजे मला त्याबद्दल एकही शब्द माहिती नव्हता. हा सिमिलर वर्ड आहे, ते लागू होत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे टेरिबल आयरन रुलर. आता टेरिबल आयरन, टेरिबल म्हणजे सगळं घाबरणे किंवा धमकाने. आयरन रुलर म्हणजे लोखंड आणि रुलर म्हणजे पट्टी आहे. तर म्हणजे आता याचा जो मिळता जुळता शब्द काय आहे, अ रुलर मेड अ पुअर क्वालिटी आयर्न, जी लोखंडाची जी पट्टी होती ती एका आपण बोलू शकतो की पुअर म्हणजे एकदम स्वस्त क्वालिटीची बनवलेली होती का. मेड म्हणजे बनवणे, की जी पट्टी आहे ती आयर्नची म्हणजे ती लोखंडाची जी पट्टी आहे ती एकदम स्वस्त क्वालिटीची बनवलेली होती का. सेकंड आहे रुरल विथ विच द मास्टर इज थ्रिटन्स हार्ड, म्हणजे जे ही जी पट्टी आहे ती पट्टी कशासाठी, म्हणजे मास्टरांनी विद्यार्थ्यांना ही धमकवण्यासाठी त्या पट्टीचा वापर करत असेल. मग या 2 पैकी टेरिबल म्हणजे देखील काय आहे, धमकावणे आहे. आणि इथे थ्रिटेंडेडचा अर्थ देखील काय आहे, धमकावणे आहे. रुरल विथ विच द मास्टर हिट द स्टुडंट हार्ड, म्हणजे इथे त्यांनी सांगितले की अशा प्रकारची ही जी पट्टी आहे, ही पट्टी मास्टरांना कशासाठी आहे, तर मुलांना धमकावण्यासाठी ती किंवा मारण्यासाठी. हिट द स्टुडंट हार्ड त्यांनी दिलेलं आहे. हिट म्हणजे काय, मारणे आहे. हिटचा अर्थ काय येत आहे, मारणे आहे. त्यामुळे याच्यासारखा जो मिळता जुळता जो शब्द आहे टेरिबल ऑफ आयर्न रुलर, द रिलर विथ विच द मास्टर हिट द स्टुडंट हार्ट. तर विद्यार्थ्यांना ही जी पट्टी आहे ती शिक्षक काय करतायत, विद्यार्थ्यांना मारण्यासाठी किंवा धमकवण्यासाठी ती करत आहेत. म्हणजे टेरिबल म्हणजे काय आहे, एक प्रकारे मारण्यासाठी आहे. त्याच्यापैकी आपला जो करेक्ट आन्सर आहे तो आपण इथे क्लिक केलेला आहे. आपला नेक्स्ट आहे गॉट अ लिटिल ओव्हर माय फ्राईड,
म्हणजे आता माझी भीती म्हणजे काय झाली, कमी झालेली आहे. आता इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. गॉट व्हेरी फ्रायटन्ड, मी खूप घाबरलेलो आहे. फ्रायटन्डचा अर्थ काय, घाबरणे. पण इथे काय दिलं आहे, व्हेरी म्हणजे खूप घाबरलोय. आणि तिथे गॉट लेस फ्रायटन्ड, आता माझी भीती कमी झालेली आहे. मग आता या दोनपैकी कोणता शब्द इथे सिमिलर सेंटेन्स होतोय बघा या दोनपैकी, तर गॉट अ लिटिल ओव्हर माय फ्राईट, की आता मला हळूहळू काय वाटत आहे, माझी भीती कमी झाली. आणि गॉट लेस फ्राईट म्हणजे आता माझी भीती फार कमी झालेली आहे. मग यापैकी आपलं जर करेक्ट आन्सर असणार आहे गॉट लेस फ्राईट, आणि आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट आहे, आता इथे ट्रू आणि फॉल्सच्या माध्यमातून इथे प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्या त्यापैकी एक करेक्ट आन्सर असणार आहे. आपण पाहणार आहोत. द पीपल ऑफ द विलेज गॅदर्ड इन द स्कूल टू थँक एम हॅमर, की जे शाळेमधले जे ओल्ड पीपल किंवा जे गावकरी जे तिथे जमलेले होते, की जे शिक्षकांना म्हणजे एम हॅमरला यांना थँक्यू बोलण्यासाठी जमले होते. मग हे विधान कसं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे? तर हे विधान काय आहे, आपण पाठीवर पहिले विधान कसं आहे, ट्रू आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट आहे, फ्रान्स कॅन नायदर स्पीक नॉर राईट फ्रेंच, की जो फ्रान्स आहे तो नाही त्याच्यामध्ये बोलू शकत होता, नाही फ्रेंचमध्ये लिहू शकत होता. मग हे वाक्य ट्रू आहे का फॉल्स आहे? तर आपण सांगितलं की शिक्षक जो रायटर आहे, जो आपला लेखक आहे, त्याने फ्रेंच लँग्वेजबद्दल कधीही त्याने लिखाणाचा प्रयत्न केला नाही, शिकण्याचा प्रयत्न केला नाही. नुसतं त्याने उपद्रव केला, त्याने दुर्लक्ष केलं. त्यामुळे तो आपल्या फ्रेंच लँग्वेजमध्ये ना तो बोलू शकत होता, ना तो लिहू शकत होता. मग विधान कसं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे? तर हे विधान मुलांना कसं असणार आहे, ट्रू असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, फ्रान्स पॅरेंट्स वेअर व्हेरी मच अनएक्सेस इन हिज स्टडीज. आता जे फ्रान्सचे पॅरेंट्स आहेत ते या गोष्टीसाठी सर्वात जास्त जबाबदार आहेत. अनएक्सेस म्हणजे आपण बोलू शकतो दोषी आहेत. दे आर व्हेरी मच म्हणजे खूप जास्त ते काय आहेत, दोषी आहेत त्याच्या फ्रान्सच्या अभ्यासासाठी. त्याचे जे पालक आहेत ते फार मोठ्या प्रमाणात दोषी आहे. मग हे वाक्य कसं आहे किंवा हे विधान कसं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे? तर साहजिकच आहे हे विधान कसं असणार आहे, फॉल्स असणार आहे. कारण फक्त पॅरेंट्स जबाबदार होते का, तर नाही. त्याच्यामध्ये पालक थोडेफार जबाबदार होते, त्याचप्रमाणे शिक्षक थोडेफार प्रमाणामध्ये जबाबदार होते. आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःने केअरलेसपणा केला, पालकांनी देखील केला. आणि शिक्षक जे एम हेमल आहेत ते स्वतः की याच्यामध्ये मी सुद्धा काय आहे, गिल्टी आहे. आणि म्हणून जे हे विधान आहे पूर्णपणे चूक आहे, फॉल्स आहे. म्हणून हे उत्तर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे, फ्रान्स हॅड नेव्हर लिसन एम हॅमर टू केअरफुली बिफोर, की वारंवार मिस्टर हॅमर यांनी सांगून सुद्धा यापूर्वी त्यांनी कधीच फ्रान्सने ऐकलेले नव्हतं, की यापूर्वी कधी लक्ष दिलेलं नव्हतं. म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे? तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार इथे ट्रू असतं. कारण त्यांनी कधीच लक्ष दिलेलं नव्हतं, की जे शिक्षक आहेत हॅमर हे किती वारंवार सांगायचे की तुम्ही याकडे लक्ष द्या, फ्रेंच लँग्वेजकडे लक्ष द्या, परंतु त्यांनी त्याच्याकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं. म्हणून फ्रान्स हॅड नेव्हर लिसन एम हॅमर सो केअरफुली, म्हणजे यापूर्वी त्यांनी त्याचं कधीही इतकं काळजीपूर्वक ऐकलं नव्हतं. बरोबर ना, की जे शेवटच्या क्षणी जे बोललेले होते की मग आता मी जे काही सांगत आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका. आणि मग अशा वेळेस जे फ्रान्स काय करतात, नीट काळजीपूर्वक प्लीज सर्व आपलं अटेन्शन तिकडे त्यांनी दिलेलं होतं. आणि म्हणून जे आपलं वाक्य फ्रान्स हॅड नेव्हर लिसन एम हॅमर सो केअरफुली बिफोर, तेव्हा यापूर्वी त्यांनी कधीही इतकं काळजीपूर्वक हॅमलचं बोलणं ऐकलेलं नव्हते. आपलं वाक्य करेक्ट आहे. आपलं आता आपण गेमच्या माध्यमातून मुलांना प्रश्नाची उत्तर इथे पाहणार आहोत. गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न दिले ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे बघा, तुम्हाला इथे प्रश्न दिले, इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहे, याच्यापैकी आपला एक करेक्ट आन्सर असणार आहे. आता दिले, फ्रान्स हॅड लर्न ऑल दिस पार्टिसिपल्स वेल. आता जो फ्रान्स आहे, जो लिटिल फ्रान्स आहे, की त्यानेच पार्टिसिपेटचे सर्व अभ्यास केला होता किंवा त्याला सर्व काही येत होतं का, खूप छान येत होतं का, वेल म्हणजे सगळ्या गोष्टी तो पार्टिसिपेटच्या याच्यामध्ये वेल होता का, की जो एक त्याचा टॉपिक आहे, लेसन आहे. फ्रान्स हॅड लर्न म्हणजे काय, शिकणे. हेच ऑल दीज पार्टिसिपल्स वेल म्हणजे तो पार्टिसिपलच्या अभ्यासामध्ये खूप काही शिकला होता का, सगळे व्यवस्थित शिकला होता का. मग आपले 4 ऑप्शन्स आहेत, ऑल, फॉल्स, ट्रू अँड नन. तर या 4पैकी आपले योग्य उत्तर काय आहे, फॉल्स असणार आहे. कारण तो काहीही त्याच्यात शिकला नव्हता, त्याला त्याच्याबद्दल एकही शब्द येत नव्हता. मग हे आपलं विधान कसं आहे, फॉल्स आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. सेकंड आहे, मिस्टर हॅमल ॲज अ टीचर इन फ्रान्स स्कूल. जे मिस्टर हॅमल आहे ते फ्रान्सच्या स्कूलचे शिक्षक आहेत का. मग आपला 4 ऑप्शन आहे, ऑल, नन, ट्रू, फॉल्स. यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे, राईट. तुमचं उत्तर बरोबर आहे. आपलं काय उत्तर आहे, बरोबर आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर
क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑल बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम द बुलेटिन बोर्ड विच वॉज केप इन फ्रंट ऑफ फ्रान्स स्कूल. आता ज्या सर्व वाईट प्रकारच्या ज्या बातम्या येत होत्या त्या सर्व बातम्या त्या जो फ्रान्सची स्कूल आहे त्याच्या समोर होती का, तर नाही, तर ते एका वेगळ्या साईडला होती, त्या अगोदरच होती. आणि जी फ्रान्सची जी स्कूल होती नोटीस बोर्ड ही बाहेर होती. आणि जे त्याप्रमाणे ही जी त्यांनी ते सांगितले विधान केलं आहे की नोटीस बोर्ड त्याची स्कूलमध्येच ही नोटीस बोर्ड होती, तर हे विधान चुकीचं आहे. म्हणजे ते ऑल ट्रू नन फॉल्स आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे साहजिकच आहे काय आहे, फॉल्स असणार आहे. आणि म्हणून आपण ते योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ लिटिल बॉय फ्रान्स इज नरेटिंग द स्टोरी. जे छोटा लहान मुलगा आहे तो या गोष्टीचं कथन करत आहे. जो कोण आहे, फ्रान्स आहे. अ लिटिल बॉय फ्रान्स, जो छोटा मुलगा जो फ्रान्स आहे, नरेटिंग द स्टोरी, तो या कथेचं काय या स्टोरीचं सॉरी या गोष्टीचं कथन करत आहे. नरेटिंगचं मिनिंग काय आहे, कथन करणे. मग तुम्हाला ऑप्शन आहे ट्रू, नन, फॉल्स किंवा ऑल. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, साहजिकच आहे ट्रू असणार आहे. म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण गेमच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तर पाहिली. आता आपण टेस्टच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तर पाहणार. इथे देखील तुम्हाला प्रश्न दिलाय आणि ते 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपण सुरुवात करणार. आपल्या पहिल्या प्रश्नाने दिले, फ्रान्स हॅड लर्न ऑल दिस पार्टिसिपेट, की फ्रान्स हा सर्व जो पार्टिसिपेट सब्जेक्ट तो सर्व काही तो शिकलेला होता का. मग तुम्हाला ऑप्शन आहे ऑल, लर्न, ट्रू, फॉल्स. या 4 पैकी आपले उत्तर काय असणार आहे की तो शिकलेला नव्हता, म्हणजे फॉल्स आहे. आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, मिस्टर हॅमल ही इज द टीचर इन फ्रान्स स्कूल. जे मिस्टर हॅमल आहे ते फ्रान्सचे स्कूल टीचर होते का, तर आपलं उत्तर असणार आहे नन, ऑल, ट्रू, फॉल्स. हे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. यापैकी आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ट्रू असणार आहे. साहजिकच आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आता इथे नेक्स्ट आहे, द लिटिल बॉय फ्रान्स इज नरेटिंग द स्टोरी, की जो छोटा मुलगा जो फ्रान्स आहे तो या गोष्टीचं कथन करत आहे. मग ट्रू, फॉल्स, नन, ऑल या 4 पैकी आपले जे ऑप्शन्स आहेत, आपले ऑप्शन्स इथे दिले ट्रू, ऑल, नन आणि फॉल्स आहे. त्या 4 पैकी आपले उत्तर काय आहे, साहजिकच आपलं उत्तर असणार आहे ट्रू असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑल बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम द बुलेटिन बोर्ड विच वॉज केप्ट इन फ्रंट ऑफ फ्रान्स स्कूल, की ज्या सर्व वाईट प्रकारच्या ज्या बातम्या होत्या त्या नोटीस बोर्डवरती लिहिल्या होत्या त्या फ्रान्सच्या स्कूलच्या इथे होत्या का, तर ते नाही. ते उत्तर काय आहे, रॉंग आहे. हे कधी दिलं होतं की ते स्कूलच्या बाहेरच होतं आणि स्कूलच्या आत नव्हतं. आणि म्हणून तुम्हाला जे ऑप्शन दिले आहेत ऑल, लर्न, ट्रू, फॉल्स यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. चला आता आपण पुढे जाणार. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन आन्सर. क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार. इथे दिले, इन व्हॉट टाइम पिरियड डज द स्टोरी टेक प्लेस. आता ही जी स्टोरी आहे कोणत्या वेळची, कोणत्या टायमाची घेतलेली, कोणत्या वेळची आहे, तर जेव्हा युद्ध झालं होतं सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की जेव्हा फ्रान्समध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं होतं आणि त्यांनी आता ही जर्मन भाषा ही त्यांना लागू केली होती आणि फ्रेंच बंद करण्यात आली होती, हे त्यावेळेच्या कथेचं हे वर्णन आहे. बघा, ड्युरिंग द फ्रान्स पेरिशियन्स वॉर इन द 1817 to 1871, की जो ड्युरिंग द फ्रान्स म्हणजे त्यावेळेचं जे फ्रान्स आणि जे पेरिशियनचे युद्ध झालं होतं. वॉर म्हणजे काय, युद्ध. म्हणजे ते कधी झालं होतं, 1870 ते 1871. म्हणजे हे जवळजवळ किती वर्ष युद्ध झालंय, 1 वर्ष हे युद्ध चालले होतं. आणि त्यावेळेची ही गोष्ट आहे. कळालं मला कोणत्या गोष्टीवर, कोणत्या देशामध्ये झालंय, फ्रान्स आणि पेरिशियन राज्यामध्ये 2 देशामध्ये हे युद्ध झालं होतं, त्यावेळेची ही गोष्ट आहे. नेक्स्ट आहे, हाऊ डिड मिस्टर हॅमर ड्रेस अप ऑन स्पेशल, की जेव्हा मिस्टर हॅमर असतं तेव्हा ते स्पेशल ड्रेसअप किंवा खास असा तो ड्रेस आहे, त्याचे कपडे आहेत ते कधी घालत असेल. मग काय दिलंय, ऑन स्पेशल ऑकेजन, जेव्हा स्पेशल एखादी कार्यक्रम असेल, मिस्टर हॅमर ड्रेसअप इन इज ब्युटिफुल ग्रीन कोट. आणि त्यावेळेस ते त्यांचा एक सुंदर असा हिरवा कलरचा कोट घालत असे, फ्रिल शर्ट और अँड अ लिटिल बॅक एम्ब्रॉयडरी सिल्क कॅप. आणि एक झालर असलेली आणि एक नक्षीकाम असलेली ते काय करत असे, टोपी घालत असे. आणि म्हणजे हा जो हाऊ डिड हॅमर इज ड्रेसअप ऑन अ कधी घालत असेल, तर जेव्हा एखादा स्पेशल डे असेल, स्पेशल ऑकेजन असेल, एखादा कार्यक्रम असेल, त्यावेळेस अशा प्रकारचा तो सेटअप ड्रेसअप घालत असेल, की जो हिरवा कलरचा जो कोट परिधान करत असतो जो सुंदर असेल. आणि त्याचप्रमाणे ही जर फ्रीड म्हणजे काय आहे, झालर. फ्रीडचा मिनिंग काय, झालर शर्ट घाला. आणि ही लिटिल बॅक एम्ब्रॉयडरी, आणि त्याच्या पाठीमागे एम्ब्रॉयडरी असलेली म्हणजे नक्षीकाम केलेली जी सिल्कची अशी कॅप घालत असते. तर अशा प्रकारे त्यांचा हा ड्रेसअप इथे आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट आहे,
इन द स्कूल क्लोजिंग डाऊन, खरं स्कूल बंद होणार होत्या का? तर नाही, स्कूल बंद होणार नव्हत्या. तर जर्मन लोक तिथे येऊन त्याची जर्मनची जी भाषा आहे त्याची सक्ती तिथे करणार होते. बघा, इज द स्कूल क्लोजिंग डाऊन, तिथे दिले आहे नो, आपण सांगितले नाही. द स्कूल इज नॉट क्लोजिंग डाऊन वेअर इज द जर्मन टीचर इज गोईंग टू टेक द प्लेस ऑफ. आता जे जर्मन लोक तिथे येणार होते त्या जागा तिथे ताब्यात घेणार होते. म्हणजे हॅमल वूड टीच फ्रेंच इन दॅट स्कूल, की जे हॅमल होते की जे त्या शाळेमध्ये काय करत होते, शिक्षकाचं काम करत होते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय वेअर द ओल्ड मॅन ऑफ द विलेज अटेंडिंग स्कूल दॅट डे, की जे म्हातारे वयस्कर जे माणसं आहेत ते का बरं त्या शाळेत होती, गोळा झाले होते आणि कशासाठी ते तिथे आले होते? बघा, आता तुम्हाला माहितीच आहे ते कशासाठी आले होते, की त्या शाळेतल्या शिक्षकांना रिस्पेक्ट देण्यासाठी, त्या शाळेतल्या जे आपल्या देशाला रिस्पेक्ट देण्यासाठी, की जे त्यांचा आता देश राहिलेला नव्हता, त्यांना जे शिक्षण घ्यायचं होतं परंतु ते त्यांना घेता आलं नाही, त्यांना ते शिक्षण तिथेच ठेवता आलं. आणि या सर्व गोष्टीसाठी त्यांना तिथे त्या शिक्षकांना थँक्यू म्हणायचं होतं, कारण 40 वर्ष त्या आपले हॅमल आहेत, त्यांनी ही सेवा निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे ही सेवा केली आणि त्यांना थँक्यू बोलण्यासाठी आले होते. आपण पाहिलं बघा, इथे दिले आहे, old man of the village were sorry that they had not gone to school in their life, की ते सर्व जे वयस्कर मंडळी होते ते शाळेमध्ये जमा झाले होते जेणेकरून त्यांना त्यांचं पुढचं शिक्षण हे घेता आलं नाही. बघा, ओल्ड मॅन ऑफ द विलेजर्स वेअर सॉरी, ते सॉरी म्हणण्यासाठी आलं होतं की जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनात त्यांना पुढचं शिक्षण घेता आलं नाही शाळेतलं. दे ऑल्सो वॉन्ट टू थँक, आणि ते मिस्टर हॅमल यांना देखील सुद्धा थँक्स बोलायला आले होते फॉर हिज सेल्फिश सर्व्हिस. म्हणजे त्यांनी काय केलं की सेल्फलेस म्हणजे त्यांनी निस्वार्थपणे, सेल्फलेसचा अर्थ काय आहे? सेल्फलेस. सेल्फिश म्हणजे आपण सेल्फिशचा अर्थ स्वार्थी, पण इथे आपल्याला काय शब्द दिले? सेल्फलेस म्हणजे काय आहे? निस्वार्थपणे त्यांनी सेवा केलेली आहे. सेल्फलेस सर्व्हिस ऑफरली इयर्स, म्हणजे खूप वर्ष त्यांनी सेवा केली निस्वार्थ. अँड शो देअर रिस्पेक्ट फॉर देअर, आणि त्यांना आदर देण्यासाठी. त्याचप्रमाणे कंट्री विच डिड नॉट बिलॉंग टू देम नाव, आणि आता ती त्यांची, आणि आता तो त्यांचा देश स्वतःच्या मालकीचा राहिलेला नाहीये त्याच्यासाठी. सो दे वेअर अटेंडिंग द स्कूल दॅट डे, आणि सो दे वेअर अटेंडिंग द स्कूल दॅट वे, की अशा या सर्व कारणामुळे तिथे ते सर्व लोक एकत्र जमा झाले होते. हेच त्याच्यामधलं एक मुख्य कारण होतं. आपला नेक्स्ट आहे, वाय डिड मिस्टर हॅमल नॉट स्कोल्ड फ्रान्स, की मिस्टर हॅमल आहेत ते फ्रान्सला का बरं ओरडले नाहीयेत? स्कोल्डचा अर्थ काय आहे? ओरडणे आहे. बघा, इथे लक्ष द्या, स्कोल्ड म्हणजे ओरडणे, की कुठेतरी तो अभ्यास न करण्याची जी कारणं आहेत ती मी तुम्हाला या पाठामध्ये देखील सांगितले, की फ्रान्स वॉज फिलिंग गिल्टी फॉर नॉट लर्निंग फ्रेंच, की फ्रान्स यांना वाटत होतं की त्यांना असं वाटत होतं की मी कुठेतरी दोषी आहे की मी यांना फ्रेंच शिकू शकलो नाही, ते स्वतःला दोषी मानत होते. प्रॉपरली इवन थॉट ही हॅड गुड चान्स टू लर्न, की म्हणजे एक प्रकारे चांगला चान्स होता त्यांना तो शिकवण्यासाठी. ही ऑल्सो नो दॅट इट इज नॉट इज फॉल्ट, की म्हणजे त्यांना माहिती होतं की हा काही माझा, म्हणजे हा काही त्यांची चूक नाही आहे. whereas his parents were also responsible for the same, आणि त्याच्या पाठीमागे त्यांचे जे पालक आहेत ते सुद्धा त्याच्या मागे कुठेतरी ते थोडेफार प्रमाणात जबाबदार आहेत, बेजबाबदार आहे. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदारी त्यांची आहे. आणि सो हॅमल डिड नॉट स्कोल्ड फ्रान्स, आणि म्हणून जे मिस्टर हॅमल्स आहेत ते फ्रान्सवरती ओरडले नाही. ते आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट आहे, अकॉर्डिंग टू एम हॅमल हू आर द पीपल दॅट डिड नॉट टेक एज्युकेशन सिरियसली, की असे कोण लोक आहेत की ज्यांना ते शिक्षण घेता आलं नाही किंवा ते घेऊ शकले नाही. व्हॉट एक्झाम्पल डज ही गिव्ह टू सपोर्ट हिज व्ह्यू. आता कोण लोक आहेत? तर ते लोक अकॉर्डिंग टू हॅमल द पीपल ऑफ अलेक्सिस डिड नॉट टेक एज्युकेशन इज सिरियसली, त्यांनी सिरियसली परिचय. अलेक्सिस जे लोक आहेत त्या अलेक्सिस, बघा, पीपल ऑफ अलेक्सिस कोण आहेत? ते पीपल ऑफ अलेक्सिस यांनी काय डिड नॉट टेक एज्युकेशन सिरियसली, म्हणजे त्यांनी सिरियसलीपणे, म्हणजे खरंच एक जबाबदारीपणाने किंवा एक काळजीपूर्वकपणे की आपल्याला ते शिक्षण हवं आहे या तळमळीने त्यांनी ते शिक्षण घेतलेलं नाहीये. मग कोणते एक्झाम्पल आहे? ही गेव द एक्झाम्पल ऑफ द फ्रान्स पेरेंट्स हू वॉन्ट टू फ्रान्स टू वर्क ऑन अ फार्म, की जे त्याचे पालक आहेत की ते त्यांना वाटत होतं की त्यांनी फ्रान्सने काय करावं की शेतामध्ये काम करावं. ॲट द मिल इज इंटरेस्टेड, किंवा एखाद्या कंपनीत काम करावं. ऑफ गोइंग टू स्कूल अँड लर्न, आणि मग नंतर शाळेत जावं आणि शिकावं. तर अशा प्रकारे हे जे उत्तर आहे आपल्या इथे क्लिअर झालं आहे. आपलं नेक्स्ट आहे, व्हाय डज फ्रान्स अंडरस्टँड इज लेसन वे, की आता फ्रान्सला हा लेसन का बरं जास्तीत जास्त अधिक समजायला लागलेला आहे?
काय आहे त्याच्या मागचं कारण, की का त्याला तो आता तो विषय समजायला लागला आहे. अंडरस्टँड इज लेसन, हा वेळ जो लेसन आहे, हा जो धडा आहे, हा पाठ आहे, तो का आता त्याला चांगलं समजायला लागला आहे फ्रान्सला. बघा, बिईंग द लास्ट लेसन ऑफ फ्रेंच, जो जेव्हा लास्टचा लेसन जेव्हा चालू होता, फ्रान्स वॉज सिरियस. आणि त्यावेळेस फ्रान्स काय होता, खूप सिरियस होता, गंभीर होता, की आता हा लास्ट लेसन आहे, हा शेवटचा लेसन आहे आणि आता मला काय करायचं आहे, खूप गंभीरपणे सिरियसली मला बघायचं आहे, ऐकायचं आहे. ही हर्ट इट मोर केअरफुली, आणि तो खूप लक्षपूर्वक ऐकत होता. दॅट डे, त्या दिवशी तो खूप लक्षपूर्वक ऐकत होता. ही ऑल्सो रिअलाइज दॅट हॅमल वॉज द टीचिंग पेशन्सली. आणि तो बघत होता, त्याला जाणीव झाली. रिअलाइजचा अर्थ काय, जाणीव होणे, की त्याला जाणीव झाली की यावेळेस जे मिस्टर हॅमल आहे ते काय करतायत, खूप पेशन्सफुली म्हणजे शांततापूर्वक शिकत आहेत. पेशन्सली म्हणजे काय, शांततापूर्वक. इफ यू वॉन्ट टू गिव्ह एव्हरीथिंग ही नो, आणि त्यावेळेस त्याला ते असं वाटलं की मला सगळं काही समजतं आहे. ही वॉन्ट म्हणजे त्याला त्यावेळेस गिव्ह एव्हरीथिंग ही न्यू, आणि त्याला असं वाटलं की अरे आता मला तर सगळं काही येतंय, मला सगळं काही समजतंय. बिफोर गोईंग अवे, परंतु आता वेळ निघून गेली होती. सो फ्रान्स अंडरस्टूड इज लेसन वेल, आणि म्हणून फ्रान्सला काय, तो जो लेसन आहे तो खूप अधिकरित्या छान समजलेला आहे. आता आपलं नेक्स्ट आहे, व्हाय डज द ऑथर से आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल. म्हणजे ऑथर आहे, म्हणजे ऑथरचा अर्थ काय, जो लेखक आहे, ऑथरचा मिनिंग लेखक आहे. व्हाय डज द ऑथर से, लेखक असं का म्हणत आहे, आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल, आणि मी यापूर्वी त्यांची एवढी मोठी सावली कधीच पावली नव्हती. हे आता मिनिंग काय, की हा जो आपल्याला प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला पाठाच्या दरम्यान कुठेही शिकवताना आलेला नाही आहे, पण तरी देखील आपण या प्रश्नाचं बघा उत्तर पाहणार आहोत. बघा इथे त्यांनी दिलेलं आहे, द ऑथर वॉज ऑलवेज अफ्रेड ऑफ हिज फ्रेंच टीचर. आता जो ऑथर आहे म्हणजे जो लेखक आहे तो नेहमी तो आपल्या फ्रेंचच्या शिक्षकांना घाबरत असे. बघा इथे दिलं आहे अफ्रेड, अफ्रेड म्हणजे काय आहे, घाबरणे आहे. इज फ्रेंच टीचर. एम हॅमल कोण होते, त्याचे जे शिक्षक, जे फ्रेंच शिक्षक जे हॅमल आहेत ते त्याच्या फ्रेंच शिक्षकांना नेहमी घाबरत होते. ही ऑल्सो डिड नॉट अंडरस्टूड व्हॉट ही टॉच, आणि त्याला कळत नव्हतं की मी काय शिकवत आहे, मला काय समजत नाहीये. ही डिड नॉट अंडरस्टँड, म्हणजे त्याला त्या गोष्टी, फ्रेंचला जी लँग्वेज आहे ते त्याला काही समजत नव्हतं. बट ऑन द लास्ट डे ऑन इज लेक्चर, परंतु जेव्हा शेवटचं लेक्चर होतं, जेव्हा लास्टचं लेक्चर होतं, द नरेटर अंडरस्टूड. नरेटर म्हणजे जो लेखक आहे, सॉरी जो कथन करणार आहे, त्याला ते सगळं समजत होतं. अँड रिमेंबर द लास्ट लेसन, आणि त्याच्या तो लक्षात राहत होता. रिमेंबरचं मिनिंग काय आहे, लक्षात राहणे. ही ऑल्सो डेव्हलप इज रिस्पेक्ट अँड लव्ह फॉर हॅमर. हॅमल सिंग इज पॅटोसियन, आणि त्याच्या लक्षात आलं की मी खरंच मी शिक्षकांना किती आदर देणं गरजेचं होतं, आणि मग त्यावेळी मी त्यांना प्रेम करत आहोत, त्यांच्याबद्दल माझं प्रेम आहे. कुणाबद्दल, मिस्टर हॅमल सिंग इज आणि ते किती शांततेमध्ये शिकवत आहे हे पाहतात. सो ही सेज आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल, आणि यापूर्वी मी त्यांना इतकं उंच कधीही पाहिलेलं नव्हतं. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे जेव्हा शेवटचा लेसन होता त्यावेळेस त्यांना कळालं की खरंच मिस्टर हॅमल ज्या नजरेने मी याच्या आधी पाहत होतो की मला त्यांच्याबद्दल भीती वाटत होती, त्यांच्याबद्दल मला म्हणजे मी लक्ष देत नव्हतो, मी दुर्लक्ष करत होतो, मी खूप उपद्रव करत होतो, मी टाइमपास करत होतो, परंतु आता मात्र जेव्हा लास्ट लेसन होतं तेव्हा मला कळालं की खरंच मिस्टर जे हॅमल आहे, जे आपले फ्रेंच शिक्षक आहेत, त्यांचं आपल्यावरती किती प्रेम आहे, ते आपल्यावर किती काळजीपूर्वक ते आपल्याला सांगत आहेत, आपल्या चांगल्यासाठी सांगत आहेत, आणि ते किती पेशन्सफुली ते आपल्याला सांगत आहेत की जेणेकरून फ्रेंच लँग्वेज बद्दलची त्याची जी तळमळ आहे ती त्यांना, लेखक आहेत त्यांना ती दिसून आली, आणि म्हणूनच ते सांगत आहेत की आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल, आय नेव्हर सॉ हिम लुक, म्हणजे त्यांची जी सावली याच्या अगोदर मी एवढी मोठी कधीही पाहिली नव्हती आपल्या इथं. अशा प्रकारे हे एक्सप्लेनेशन इथे करेक्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपलं जर लास्ट लेसन आहे या पाठाच्या दरम्यान आपल्याला सर्व क्वेश्चन आन्सर, ऍक्टिव्हिटी गेम टेस्ट क्वेश्चन आन्सर आपले इथे क्लिअर झालेले आहेत, आणि त्याचप्रमाणे आपला इयत्ता 9वीचा जो पोर्शन आहे तो देखील इथे आपल्याला जो इंग्लिशचा तो कंप्लीट झालेला आहे. तर अशाच प्रकारे मुलांना ही जी जो पूर्ण लेसन आहे हा साहजिकच आहे, हा तुम्हाला देखील आवडला असेल. एखादा विषय मुलांना जो समजत नसेल, परंतु जेव्हा शिक्षक आपल्याला सांगतात एखाद्या वेळेस मग आपल्याला ती गोष्ट पटते, आणि मग आपल्याला ते मॅथ्स असो, तो इंग्लिश असो, तो विषय आपल्याला हळूहळू
आवडायला लागतो आणि त्याप्रमाणे मग आपण त्याच्यामध्ये सिरियस होतो. आणि मग एक वेळ अशी येते की आपण म्हणतो, अरे आपण या विषयाकडे का बरं दुर्लक्ष केलं? असंही तुमचं होतंय का? तर मुलांनो, पुन्हा पुन्हा तुम्ही त्या विषयाकडे बघा, ते पुस्तकं उघडा, त्यातले जे समीकरणं आहेत, त्यातले जे सेंटेन्स आहे ते वाचा आणि आपल्या शिक्षकांना देखील तुम्ही समजून आपल्या शिक्षकांना देखील तुम्ही विचारा आणि ते देखील तुम्हाला नक्कीच समजून सांगते, मला खात्री आहे. आणि तो विषय तुम्हाला नक्कीच आवडायला लागेल ही मला खात्री आहे. तर अशा प्रकारे मुलांना जो आपला हा पूर्ण पाठ आहे तो इथे संपलेला आहे. मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगितलं आहे, तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटूया एका नवीन भागामध्ये, एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.